नागपूर जिल्ह्यातल्या कन्हानमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा। रामटेक, नागपूर आणि भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी एकत्रित सभा होणार। प्रशासन आणि पोलिसांकडून जय्यत तयारी। मोदींच्या नागपूरमधल्या सभास्थळाची मुख्यमंत्र्यांकडून रात्री उशिरा पाहणी। प्रचार सभेतल्या उपलब्ध करण्यात आलेल्या सोयीसुविधांचा आढावा। रामटेकच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान प्रचारासाठी, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। आशिष जयस्वाल यांची भावना, तर रामटेकमध्ये ठाकरे गटाचं कुठेही नाव नाही, संपूर्ण शिवसेना आपल्यासोबत, जयस्वाल यांचा विश्वास। पंतप्रधान नरेंद्र मोदी कामठी कॅन्टोन्मेंट पासून सभास्थळापर्यंत रस्ते मार्गाने प्रवास करणार। 3 किलोमीटरचं अंतर रस्ते मार्गाने पार करणार। महायुतीचे झेंडे आणि फलकांनी मार्ग सजला। नागपूरच्या कन्हानमध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवर अवकाळी पावसाचं सावट। नागपूर वेधशाळेकडून शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी। वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी नाकारल्यामुळे भावना गवळी नाराज असल्याची चर्चा। मनधरणी करण्यासाठी उदय सामंत, अर्जुन खोतकर भावना गवळींच्या रिसोडमधल्या फार्म हाऊसवर। आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजपबरोबर राहिलो नाही। हिंदू मतांची विभागणी होऊ नये म्हणून केलेली युती 25 वर्ष टिकली, पण भाजपनं खरे दात दाखवायला सुरुवात केल्यानंतर आम्ही जबडा पाडून बाहेर आलो आणि आम्ही स्वतंत्र भूमिका घेतल्या, राऊतांचं वक्तव्य। राज्यातले सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्याभिचारी गुंड यांना वॉशिंग मशीनमध्ये घेऊन साफ करणं हा व्याभिचार नाही का? त्याच व्याभिचारी व्यासपीठावर तुम्ही पाऊल ठेवलं असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। संजय राऊत यांचा राज ठाकरेंना सवाल। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतील, याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत। नवनिर्माणाचा नमोनिर्माण पक्ष कसा झाला? संजय राऊत यांची राज ठाकरेंवर टीका। तंबाखूच्या पुडीवर आरोग्यास हानिकारक असं लिहिलेलं आहे, मात्र तरीही तंबाखू खाण्याची अर्थातच कळतं पण वळत नाही अशी भूमिका का घेतली जाते? राज्यातल्या एका स्वायत्त आवाजानं स्वायत्तता गमावली, हे पाहून मराठी मन नक्की दुखावलं असेल। रोहित पवार यांची खोचक पोस्ट। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कालच्या भूमिकेमुळे अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये संभ्रम। ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे भाजपच्या सापळ्यात सापडले, अहिर यांचा टोला। उद्धव ठाकरेंची बाळासाहेबांच्या विचारांशी महागद्दारी, भाजपचे आमदार राम कदम यांची टीका। दुसरीकडे त्याच कुटुंबातील राज ठाकरेंचा बाळासाहेबांच्या विचारधारेवर जात मोदींना पाठिंबा, कदम यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या येण्यानं महायुती मजबूत होणार, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्रात आता मतांची विभागणी होणार नाही, गोगावलेंचं वक्तव्य। आमदार नितेश राणेंकडून राज ठाकरेंचं अभिनंदन। ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यामुळे राणेंकडून अभिनंदन। राज ठाकरेंना कुणी ओळखलंच नाही, कुणाला काही देत असताना त्यांनी अपेक्षा ठेवल्या नाहीत। देशहितासाठी राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दर्शवलाय, त्या बदल्यामध्ये काहीही मागितलेलं नाही। मनसे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे यांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी। भाजपनं महाराष्ट्रात पद्धतशीरपणे विरोधी पक्ष संपवला, घरातल्याच लोकांना एकमेकांच्या विरोधात उभं केलं, अंजली दमानिया यांचा आरोप। राज ठाकरेंचा पाठिंबा घेऊन भाजपनं सेल्फ गोल केलाय। मनसेनं धारावीत छठ पूजेला विरोध केला, बिहारी लोकांना त्रास दिला, त्यामुळे मुंबईत राहणारे बिहारी लोक स्वतःला असुरक्षित मानतायत। प्रकाश आंबेडकरांची भाजपवर टीका। राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं तेव्हा राज ठाकरेंची भाषणं जनतेनं ऐकली। राज्यातील गढूळ वातावरणाचा समाचार त्यांनी घेतला, पण आता त्यांनीच युटर्न घेतलाय। जनतेच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, सतेज पाटील यांचं वक्तव्य। 10-15 दिवसांपूर्वी राज ठाकरे दिल्लीला भाजपच्या मोठ्या नेत्यांना भेटले, तेव्हाच त्यांची लाईन बऱ्यापैकी क्लिअर झाली होती, पण मनसेची मतं कुणाच्या पारड्यात पडतील हे काळ ठरवेल। राज यांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। विजय शिवतारे यांना उमेदवारी मागे न घेण्यास कोण सांगत होतं हे समोर आलं पाहिजे। ज्यांनी हे वक्तव्य केलं त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर विचारा। सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर।
शिवतारेंनी उमेदवारी मागे घेऊ नये म्हणून फोन आल्याची अजित पवारांनी दिली होती माहिती. दुष्काळाची परिस्थिती, शेतकऱ्यांची अडचण सतत मांडत आली आहे. उजनीमध्ये, नाझरेमध्ये एक थेंब पाणी नाही. महाराष्ट्रात फक्त 35% पाणी शिल्लक आहे. पण सरकार असंवेदनशील आहे, प्रचारात व्यस्त आहे. दुष्काळाचं सरकारला काहीही देणं घेणं नाही. सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. सांगलीच्या पलूसमध्ये काँग्रेस नेत्यांची संध्याकाळी 4 वाजता बैठक होणार. विशाल पाटील अपक्ष लढणार की नाही, निर्णय होण्याची शक्यता मात्र कमी. राज्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांच्या बूथवर टिफिन बैठकीचं आयोजन. बूथवरील कार्यकर्त्यांमध्ये एकोपा राहण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची संकल्पना. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष एकाही जागेवर विजयी होणार नाही, संजय निरुपम यांचा दावा. लोकसभेनंतर काँग्रेस नेते तोंड लपवून फिरणार, निरुपम यांची काँग्रेस नेत्यांवर टीका. काँग्रेस पक्ष म्हणजे बंद पडलेल्या मोबाईलमधील सिम कार्ड, मनसे नेते संदीप देशपांडेंची टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.